झालेल्या सभापती करंडकला 1 लाख रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं आणि नंतर 4 महिन्यानंतर ही स्पर्धा आपण या ठिकाणी पार पडतोय। त्या स्पर्धेला फोन केला आणि भाऊंना म्हटलं भाऊ अशाच प्रकारची स्पर्धा आपण या ठिकाणी ऑर्गनाईज करतोय, तर आपल्याला या ठिकाणी 51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे। संतोष भाऊ या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो की कारण त्यांनी फोन उचलल्या म्हटले की प्रसन्न तू किती स्पर्धा भरव, नियोजन चांगलं कर, पाहिजे ती मदत 50,000 नाही 5 लाख रुपये असू दे, पाहिजे ती मदत मी तुला करेल। अशा प्रकारे संतोष भाऊने आम्हाला सहकार्य केलं। आज कार्यक्रमानिमित्त ते या ठिकाणी येऊ शकले नाही, पांडवंडी पण आम्हाला वेळ दिला। आधी जवळजवळ 8 वर्ष आम्ही स्पर्धा भरवायचो, भाऊंना कधी स्पर्धेनिमित्त फोन केला नाही की भाऊ बक्षीस ठेवायचं, एक फक्त निरोप पोहोचवला, भाऊ स्पर्धेला पण येत नव्हते परंतु बक्षीस आमच्या स्पर्धेला पोहोचलेलं असायचं। अशा प्रकारचे मान्यवर नक्कीच आम्हाला लाभले, त्याच्यामुळे मानदेव चषक 2020 ही स्पर्धा पुढच्या वर्षी सुद्धा या दिमागदार सोहळा नक्कीच या पुढच्या वर्षी सुद्धा 2021 मध्ये पार पडेल हा शब्द मी आता देतो। त्यानंतर दिलीप नानांना फोन केला, नाना 51,000 रुपयांचं बक्षीस आहे, त्यांनी सुद्धा 51,000 रुपयांचं पारितोषिक आम्हाला दिलं। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये प्रदीप बाप्पू पारखी आणि पांडुरंग भाऊ धुमाळ यांच्या हस्ते नक्कीच 31,000 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलं। त्यानंतर आपण पाहिलं तर ओपन गटासाठी द्वितीय क्रमांक संदीप भाऊ साठे आणि प्रशांत आबा पारखी ते सुद्धा काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु त्यांनी सुद्धा आपल्याला 31,000 रुपयांचं पारितोषिकाचं नक्कीच या ठिकाणी दिलेलं आहे। आणि मुळशीच्या 16 संघ एका तासामध्ये पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं ठरलं की मुळशीचा अजून एक हाप वाढवायचा आहे, त्यासाठी नंदूभाऊनं फोन केला, तर नंदूभाऊ भोईर म्हणले 21,000 रुपयांचं पारितोषिक मी देतो, तर त्यांच्या हस्ते सुद्धा 21,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलंय। यूट्यूब लाईव्ह ही सर्व्हिस या ठिकाणी खऱ्या अर्थाने ठेवायची होती, 2 कॅमेऱ्यासह लाईव्ह करायचं होतं, 10 ते 12,000 रुपये प्रत्येक दिवसाचा खर्च आहे। तर नंतर भाऊ सुद्धा बाहेर होते, भाऊंना सुद्धा फोन केला नाही, बजरंग भाऊला फोन केला की भाऊ असं प्रकारचं आपल्याला काम पार पाडायचं आहे, तर तानाजी त्या पारखी असतील आणि बजरंग भाऊ असतील ते म्हणले पांडवांच्या नावाने आपण ती सर्व्हिस नक्की ज्या स्पर्धेला देऊ आणि यूट्यूब लाईव्ह हे माध्यम आपण या स्पर्धेला त्यांच्या नक्कीच सौजन्याने दिलेलं आहे। स्पर्धेत बक्षिसं नक्कीच या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर चषक कोण देणार यासाठी मानदेव क्रिकेट क्लबमध्ये चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं बक्षीस चषक कोण देणार हे नक्की स्पॉन्सर सापडत नसताना संघामधलेच 2 खेळाडू उठले, गणेशदादा गोपाळे आणि किरणदादा पारखी हे 2 खेळाडू म्हटले की चषकाला कोण स्पॉन्सर नसेल तर आम्ही 50,000 रुपये देतो, चषक आमच्या हस्ते ठेवा, काय हरकत नाही। अशा प्रकारचे मान्यवर नक्कीच या ठिकाणी लाभलेत। तर मुळशी तालुक्यासाठी एक खास आकर्षण या स्पर्धेमध्ये ठेवलं गेलं, ॲक्टिवा 2 व्हीलर ही गाडी नक्कीच या स्पर्धेसाठी ठेवली गेली। 51,000 रुपयांचे पारितोषिक आहे, परंतु 86,000 रुपयाची ॲक्टिवा त्या ठिकाणी ठेवण्यात आली। प्रथमतः मुळशी तालुक्यामध्ये भरते आणि ते मान तालुक्यामध्ये मान गावामध्ये नक्कीच ती स्पर्धा भरवली गेली आणि ॲक्टिवा या ठिकाणी ठेवण्यात आली, याचा मला अभिमान आहे। रवी भाऊंना फोन केला की भाऊ अशा प्रकारची गाडी ठेवायची, त्यानंतर रवी भाऊ म्हणले दोघांमध्ये ठेवू। सरपंच राजेंद्र भोसले असतील त्यांना फोन केला की भाऊ अशा प्रकारची आपल्याला ॲक्टिवा गाडी 2 व्हीलर याच्यासाठी ठेवायची, मला म्हटले पार्टनर कोण आहेत, म्हणलं रवी भाऊ आहेत, म्हणले ठेवून द्या। दुसऱ्या दिवशी 45,000 रुपये आणून दिले आणि ती गाडी त्या ठिकाणी आपण ठेवली, त्याच्यामुळं नक्कीच फार मोलाचं सहकार्य यांचं लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी 32 इंची LED TV या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं गेलं तर माणगावचे माजी उपसरपंच संदीप भाऊ ओझरकर यांच्या हस्ते 32 इंची 2 LED TV उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी ठेवली गेली। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ओपन गटासाठी काहीतरी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजला ठेवायचं होतं, परत रवी भाऊंना फोन केला, भाऊ सिरीजला आपल्याला काहीतरी ठेवायचं आहे। SK एंटरप्राइजेसच्या नावाने त्यांनी बक्षीस दिलं, आम्हालाही अजून माहित नाहीये की SK एंटरप्राइजेसनी बक्षीस कुठून दिलं, कधी दिलं। या मैदानावरती आले, चेक दिला, म्हणले TV द्या, त्यांनी 25,000 रुपयांचं सहकार्य केलं। अशा प्रकारचे मान्यवर नक्कीच आहेत, त्याच्यामुळे ही स्पर्धा पुढे पार पडत गेली। मंडप व्यवस्था असेल, रामभाऊ गवारे आणि स्वप्नील भाऊ पारखी यांनी मंडप व्यवस्था, खऱ्या अर्थानं जर मंडप व्यवस्था असेल तर त्याच्याकडं कोणाचं लक्ष जात नाही की मंडपाला आपण किती खर्च होतोय। 1,20,000 रुपये हा मंडपाला या ठिकाणी तब्बल खर्च झाला, परंतु खऱ्या अर्थानं जर स्पर्धा खेळत असताना मंडपाकडे कोणाचं लक्ष जात नाही, कारण मंडप जर दिमागदार असेल तर ती स्पर्धा दिमागदार होती। अशा अर्थाने नक्कीच रामभाऊ आणि स्वप्नील भाऊंना फोन केला, त्यांनी म्हटले मंडप व्यवस्था आम्ही करतो। त्याच्यानंतर वैयक्तिक बक्षिसामध्ये डॉक्टर यशराज भाऊ पारखे असतील, दुकानावरती सहज भेट झाली, भाऊ अशा प्रकारची स्पर्धा आहे, म्हटले काय हरकत नाही, काय पाहिजे ते सहकार्य मी करतो। 10,000 रुपयांचं बक्षीस त्यांनी ठेवलं। संभाजी भाऊ बोडके 5,000 रुपये, विजय भाऊ भोसले सुद्धा या ठिकाणी आहेत, 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलंय। पप्पू गवारे, मयूर भाऊ पारखी, बजरंग भाऊ मारणे, त्याचप्रमाणे विशालदादा ओझरकर, जयेश भाऊ पारखी, निखिलदादा बोडके आणि त्याचबरोबर नानासाहेब कुळी यांनी या स्पर्धेसाठी फार मोलाचं योगदान दिलंय आणि आर्थिक स्वरूपामध्ये ही स्पर्धा त्यांनी नक्कीच पार पाडण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत केली, त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं म्हणले सर लाईव्हचं स्टँड लावण्यासाठी तुम्ही या स्पर्धेला या ठिकाणी आले होते की लाईव्हचं यूट्यूब लाईव्हचं स्टँड कुठं असावं यासाठी आपण चर्चा केली, तुम्ही या मैदानावरती आले।
15 तारखेला माझ्या मते तुम्ही आला असाल, या स्पर्धाची या मैदानाची परिस्थिती तुम्ही पाहिली होती. तुम्ही म्हणले प्रसन्न हे तो मैदान काय 1 महिन्याच्या आतमध्ये कंप्लीट होणार नाही. परंतु मानदेवी क्रिकेट क्लब मानचं खऱ्या अर्थानं मला कौतुक वाटतं की प्रत्येक प्लेयर या ठिकाणी सकाळी 9 वाजता ग्राउंडवरती आला की संध्याकाळी 9 वाजता जायचा आणि परत सकाळी 9 वाजता ग्राउंडवरती यायचा. 15 दिवस जी नक्की मानदेवी क्रिकेट क्लबच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली. संतोष शेळके कामाला असायचा, काम झाले की पहिला इथं यायचा. कामाच्या ड्रेसवरती इथं मंगेश माने असेल, शुभम माने असेल, साहिल कोणाचं राहिलं तर राहील, परंतु प्रत्येक कार्यकर्ता काही जा असू दे मैदानाला नक्कीच कटिंग केल्यानंतर ते ग्रास पूर्ण त्या मैदानात पडायचं भाऊ. परत हे ग्रास कटिंग व्हायचं.
जोरदार टाळ्यांचा गजर करूया मानदेवी चषक 2020 चा मानकरी ओपन गटामध्ये. घ्यायची का सिरीज घ्यायची का 1-2 नंबर द्यायचे पहिला नंबरच्या. थँक्यू सर. या ठिकाणी वडिलांकडून मुलासाठी बक्षीस आलंय. रामदास दादा मोहिते यांच्याकडनं निलेश अण्णा मोहिते यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस आलंय. या ठिकाणी मी विनंती करेल त्यांनी येऊन त्या बक्षिसाचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. वडिलांकडून या त्या ठिकाणी वर येऊ शकते तुम्हीच यावरती. निलेश अण्णा मोहिते यांचे वडील रामदास अण्णा मोहिते यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये आपल्या चिरंजीवासाठी. मोठ्या बंधूंच्या शुभ असते, यापेक्षा मोठा प्रसंग नसेल. छोट्या बंधूचा सन्मान मोठा बंधू करतोय, यापेक्षा मोठा सन्मान नसेल. त्या 2 ओव्हरची किंमत झाली तब्बल 15,000 रुपये. काय बॉलिंग केली निलेश अण्णा मोहिते यांनी. यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मुळशी तालुका हाफ मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे बावधन क्रिकेट क्लब बावधन. तृतीय क्रमांकाचा मानकरी बावधन क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी यायचंय. कॅप्टन वरती या, बाकीचे खेळाडू खाली थांबा म्हणजे फोटो सुंदर येईल. रोख रक्कम 21,000 रुपये आणि मानाचा मानदेवी चषक. मध्ये ठेवा खाली 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 ठेवा खाली ठेवा. ओके. टाळ्यांचा गजर करूया. बावधन स्पोर्ट्स क्लब बावधन तृतीय क्रमांकाचा मानकरी. यानंतर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये आणि मानाचा मानदेवी चषक आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय पिरंगुट क्रिकेट क्लब. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रोख रक्कम 31,000 रुपये आणि मानाचा मानदेवी चषक. पिरंगुट संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 31,000 रुपये आणि मानाचा मानदेवी करंडक. पिरंगुट संघ ठरतोय उपविजेता मुळशी गटामधून. तर टाळ्यांचा गजर पिरंगुट संघासाठी. धन्यवाद. अनिकेत पवळे आपल्याला विनंती, आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. अनिकेत भाऊ, एक स्पर्धा मुळशी तालुक्यामध्ये तुम्ही खेळलात, दुर्दैवानं हरकत नाही त्या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत सुंदर खेळात, मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केलं. फायनलमध्ये थोडक्यात तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु संपूर्ण स्पर्धेतला खेळ आणि संपूर्ण स्पर्धेचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायचं आहे. प्रथमतः मी मानदेवी संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. गेल्या वर्षी पण त्यांनी चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती, पण त्या स्पर्धेतून आम्हाला क्वार्टर फायनलमध्ये लांब जावं लागलं. पण यावर्षी आम्ही प्रयत्न केला मानदेवी चषकमध्ये नंबर मारायचा. तरी पण सांगली टुर्नामेंट तालुक्यातली भव्य दिव्य प्रथमतः मानदेवी संघाचं अभिनंदन, कारण की ह्या असं उत्कृष्ट नियोजन ह्याच्या आधी कधी झालेलंच नाहीये. जे करतं ते मानदेवीच करतं. इथून पुढे असंच करावं अशी संघाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आणि यानंतर मानदेवी चषक 2020 चा मानकरी, रोख रक्कम 51,000 रुपये आणि मानाचा मानदेवी चषक आणि मानकरी. नक्कीच या ठिकाणी थोडा वेळ आपण फक्त 5 मिनिटाचा कालावधी मी घेणार आहे. सरपंच साहेब विजय अण्णा भोसले यांनी नाही
हरकत नाही. त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी, नक्कीच मानमधले मंडळी बोलणार नाहीत, करून दाखवणारे आहेत, त्यामुळे ती माहिती येते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक रोख या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी मानदेवी क्रिकेट क्लब मान, रोख रक्कम 51,000 रुपये आणि मानाचा मानदेवी चषक. ओके जा येत ना जा तिकडे घेऊन जा पलीकडे जाऊन. रोख रक्कम 51,000 रुपये आणि मानाचा मानदेवी चषक 2020. चेक द्या तो भाऊ, चेक द्या. राजाचा जिगर पब्लिक फिगर मानदेवी क्रिकेट क्लब मान ठरतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी मुळशी तालुका हाप मधून. 24 संघ मैदानावरती आले होते. 24 संघामध्ये टॉपचा संघ ठरलाय मानदेवी क्रिकेट क्लब मान. कुठेही जाऊ नका, 2 व्हीलर कोणला जाते पाहायचे आपल्याला. अजून कॅल्क्युलेशन सुरू आहे. होंडा ऍक्टिवा गाडी कुठे जाणार आहे. आता मी विनंती करेल सर्व मान्यवरांनी होंडा ऍक्टिवा गाडीच्या दिशेने जायचंय. सर्व मान्यवरांना विनंती, सर्वांनी होंडा ऍक्टिवा गाडीच्या दिशेने आपण जायचंय. त्याची चावी आणली गाडीची, पेट्रोल टाकलंय का त्यात? हा ना, ते ढकलत फिरवायला लागेल मैदानामधून. सर्व मान्यवरांना विनंती आहे पलीकडे आपण यायचंय. इकडून बक्षीस पुकारेल मी कुणाला गेलंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण होंडा ऍक्टिवा गाडीजवळ जायचंय. जी गाडी मुळशी तालुक्यातल्या सुरतकुट्ट खेळूला दिली जाईल. तब्बल 81,000 रुपये किमतीची गाडी आहे. प्रसन्न यांनी मगाशी सांगितलं. मला तिकडून इशारा करा, डिक्लेअर करायचं का वीरवांना? तुम्ही सांगितलं डिक्लेअर करा, मी डिक्लेअर करून टाकेल. तुम्ही फक्त तिकडनं इशारा करा. आकर्षक चषक आहे आणि होंडा ऍक्टिवा गाडी आहे. फक्त मला इशारा करा. माझ्या गाडीवर गाडीवर माझ्या गाडीवर गाडीवर लापिला गाडीवर लापिला गाडीवर 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 यासाठी पाहिजे गाडी. हाफ पिच क्रिकेट मुळे फुल पिच क्रिकेट होत नव्हतं मुळशी तालुक्यामध्ये. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली गेली आणि मानदेवी चषकाच्या माध्यमातून एक भरभक्कम स्पर्धा आपल्या भेटीला आली. मोठे मोठे देणगी दाते, बक्षीस दाते उभे राहिले. मैदान सुंदर निवडलं गेलं आणि इथे करायचं डिक्लेअर. अजून करायचं नाही, अजूनही वाट पाहतोय आपण. सर्वांची नक्की दगदग वाढली असेल त्या गाडीवरती कोण कुणाला घेऊन फिरणार नाही का. गाणं सुद्धा डीजेनं वाजवलेलं आहे, परंतु आपण थोडीशी वाट पाहतोय आणि काही क्षणामध्ये त्या 2 व्हीलरचं वितरण केलं जाईल. सगळी बॉल घेऊन चालले. आपल्या इकडं फुलपिच क्रिकेटची स्पर्धा होतच नव्हती. हाफ पिच क्रिकेटची स्पर्धा झाली आणि ज्या खेळाडूनं ही ऍक्टिवा गाडी जिंकली आहे. करायचं डिक्लेअर या ठिकाणी. नक्कीच अजून मला तिकडनं फक्त इशारा करा, डिक्लेअर करा म्हणून. मी लगेच 2 सेकंदात डिक्लेअर करेल, कारण ती गाडी आता थोडीशी मला वाटतं पुढे आणली जाते. करायचं डिक्लेअर.
85 धावा, 8 विकेट, 24 संघ, शेकडो खेळाडू आणि या सर्व खेळाडूतून सर्वात त्या ठिकाणी 1 नंबर खेळाडू ठरलाय. गाडीवरती तो कुणाला फिरवेल मला माहिती नाही, परंतु गाडी तो घेऊन जाईल. ती गाडी जाईल पिरंगुटला. मॅन ऑफ द सिरीज मनोज पवळे. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या. धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार. प्रेक्षकांनी फार मोठी साथ दिली. मान्यवरांनी बक्षाची खैरात केली. प्रत्येकाचा आभार. ज्यानं इथे खारीचा वाटा उचलला प्रत्येकाचा आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. परत भेटूया पुढच्या वर्षी मानदेवी चषक 2020 मध्ये. तोपर्यंत 2021 मध्ये नाही, अजून सर 3 दिवस आहेत डिसेंबर संपायला. 3 दिवसाची स्पर्धा झाली तर काय घेता. पुढच्या वर्षी परत भेटूया 2021 सालामध्ये मानदेवी चषक मान मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो, बोल ना. स्पर्धेनिमित्त सगळ्यांच्या वतीने डॉक्टर यशराज भाऊ पारखी यांना मी सर्वांच्या वतीनं विनंती करेल, त्यांनी स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि डॉक्टर साहेबांनाच विनंती असेल त्यांनी या ठिकाणी तिकडेच माहिती देतो मी. डॉक्टर साहेबांनाच विनंती असेल त्यांनी आभार या ठिकाणी सर्वांचं मानावं. आजच्या या मानदेवी चषक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण पुणे जिल्ह्यातनं या ठिकाणी ज्या क्रिकेटच्या टीम आल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की खरोखर जर आपला आत्ताचा तरुण आहे त्यांनी मंदिरामध्ये तासनतास बसण्यापेक्षा त्यांनी मैदानामध्ये तासनतास बसलं पाहिजे आणि ती खऱ्या अर्थाने देशसेवा होणार. मला असं या ठिकाणी दिसतंय की जर आपला तरुणाईमध्ये जो खेळ आहे या खेळामध्ये एवढी ताकद आहे की त्या खेळामध्ये संघ त्या ठिकाणी निर्माण होतो. गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे संगम शरणम गच्छामी. ज्या ठिकाणी संघाला जी व्यक्ती शरण जातात त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने प्रेरणा मिळत असते. आजच्या या चषकच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी योगदान केलं त्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन, आभार. आणि त्याचबरोबर या निमित्ताने ज्या ज्या खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतले, जे जिंकले त्यांचं पण अभिनंदन. ज्यांना काही पारितोषिकं मिळू शकले नाहीत त्यांनी खचू नका, सातत्याने प्रयत्न करत राहा. या ठिकाणी सभापती महोदय की जे आमच्या मुळशी तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. मी या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारचं आयोजन खास करून प्रसन्नचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. कारण मला सुद्धा चिंता होती की खरं तर हा निवडणुकीचा कालावधी आहे आणि त्यातल्या त्यात फॉर्म भरण्याचा कालावधी आहे, त्यामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळेल. पण प्रसन्न मला असं वाटतंय की जर सगळ्यांनी जर जिद्द घेतली आणि ठरवलं किंवा ते काम सातत्याने पूर्णत्वाला जाऊ शकते. तुम्ही चांगल्या पद्धतीने दाखवून दिलंय. तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या स्वरूपामध्ये योगदान दिलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. या ठिकाणी आमचे माजी उपसरपंच रविभाऊ बोडके असतील किंवा त्याचबरोबर आमचे सरपंच राजेंद्र